अजूनही टीम तुम्हाला बनवायचे बघा. ग्लेन मार्क्स 4 ओव्हर मध्ये 96 धावा. अभिजित षटक क्रमांक दुसरं घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहेत. तगडी फूस घेऊन आपण पाहतो या ठिकाणी हा संघ मैदानावरती लढण्यासाठी उतरलाय आणि पहिल्या निर्धाव षटका बरोबरीत डाव मैदानावरती सुरू झाला आणि बॅट एज मोठी तिकडे आणि पहिल्या चेंडूवरती अभिजित सरांना मिळालेली मोठी विकेट. थोपटे सर मैदानावरती खेळण्यासाठी दाखल झालेले आहेत. विशालदादा साकोरेंकडून लगेच पारितोषिकाची घोषणा होती. थोपटे सरांनी 3 बॉल कसेही बॉन्ड लाईनच्या बाहेर जरी खेळले तरी 111 रुपयांचं बक्षीस. फक्त बॉन्ड लाईनच्या बाहेर बॉल पाठवायचे, तो कसाही पाठवा. 0 धावा धावपलिकेवरती. थोपटे सर आपण पाहतो या ठिकाणी ऑन स्ट्राईक एंडला 3 नंबर वरती खेळण्यासाठी डीप लॉग ऑफ मध्ये हा चेंडू शतरक्षक डाऊन दी बॉल आणि दुसऱ्या चेंडूवरती दुसरा धक्का. 2 खेळाडू बाद. अजूनही 0 धाव आपण पाहतो धावपलिकेवरती आहेत. धावपलक गोळा करता येत नाहीये. पहिलं चेंडू आपण पहिलं षटक निर्धाव बघितलं. षटक क्रमांक 2 च्या सुरुवातीला 2 चेंडूवरती लागोपाठ 2 खेळाडू अभिजित सरांनी पाठीमागे बाद करून पाठवलेत. तर विकेट हॅट्रिक साठी टीम पुढे आता अजून एकही धाव ही धावपलिकेवरती घेतलेली नाहीये. ग्लेनमार्क जायंट संघ पुन्हा हा चेंडू सुद्धा समोर निर्धाव आलाय. 10 चेंडू आतापर्यंत टाकलेत फिल्डिंग टीमनं. एकही धाव बॅटिंग टीमला अजून दिलेली नाही आणि हा 11वा चेंडू तोही निर्धाव. लागोपाठ 11 चेंडू निर्धाव टाकलेत. या षटकामधला शेवटचा चेंडू टाकायचा अभिजित सरांना. प्रतिस्पर्धी टीमला एकाच जागेवरती उभं करून ठेवलंय. पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम आपण आतमध्ये बघतोय. ओहो, क्लीन बोल्ड. आणि या ओव्हर मध्ये टोटल 3 खेळाडू बाद करत या स्पर्धेतलं तिसरं निर्धाव षटक मैदानावरती बघितलं. पहिलं विक्रम यांनी टाकलं निर्धाव. त्यानंतर पहिलं षटक यापूर्वी जो गोलंदाज टाकून गेला निखिल जोशी आणि तिसरं निर्धाव षटक 3 विकेट घेत ओव्हर हॅट्रिक पूर्ण करत अभिजित सरांनी या स्पर्धेतलं तिसरं निर्धाव षटक टाकलं. ग्लेनमार्क जायंट पुरेपूर